येणाऱ्या 15 तारखेला ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलेले आहे आणि या इलेक्शनमध्ये मी ज्या सर्कलमधून निवडून आली सोनेगाव निपाणी या सर्कलच्या 5 ग्रामपंचायती आणि त्या 5 ग्रामपंचायतमध्ये सोनेगाव निपाणी ही सुद्धा एक ग्रामपंचायत आहे आणि सोनेगाव निपाणी ही ग्रामपंचायत गेल्या 20 वर्षापासून आम्ही आमचा सरपंच बसवतो आहे म्हणजे काँग्रेसचा सरपंच बसतो आहे आणि यावेळेला सुद्धा आम्ही काँग्रेसचा सरपंच बसेल असा प्रयत्न करतो आहे आणि हा प्रयत्न आमचा सफलही होणार आहे। येथील जे स्थायी आमदार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार या अगोदर आमची होती महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये पण आमचे सरकार आहे, आतापर्यंत ग्रामपंचायत असो किंवा म्हणजे महाराष्ट्र लेवलवर असो पूर्ण कामं त्यांचे केलेले आहे। काय सांगाल? आता त्यांची सरकार होती ही सेंट्रलमध्ये होती, आता पण आहे सरकार, पण महाराष्ट्रात सुद्धा त्यांची सरकार होती, पण यावर्षी महाविकास आघाडीची सरकार आहे आता आणि गेल्या जरी त्यांची सरकार राज्यात आणि केंद्रात असली तरी आमची ही सोनेगाव निपाणी जी ग्रामपंचायत आहे माझ्या सर्कलच्या बहुतांश सर्व ग्रामपंचायती काँग्रेसच्याच होत्या आणि आताही काँग्रेसच्याच राहतील। आपण सुद्धा याच सर्कलमधून जिंकून आलेला आहात, काय सांगाल? आपली जी गावकरी मंडळी आहे जी 5 ग्रामपंचायत आहे त्यांना काय संदेश द्याल आपल्या मार्फत? गेल्या 20 वर्षापासून काँग्रेस खूप प्रामाणिकपणे काम करते या सर्कलमध्ये आणि त्याचं फळ म्हणून मी परत निवडून आली। यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य सुद्धा काँग्रेसच्याच होत्या। आमची काम करण्याची पद्धत प्रामाणिकपणे असते, आम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचतो, त्यांच्यापर्यंत वैयक्तिक लाभ सुद्धा त्यांच्यापर्यंत देतो आणि त्यांचा आमच्यावरचा हा जो विश्वास आहे त्यांनी मला निवडून दिलं आणि त्यांच्या निवडून दिल्यामुळेच मी आज शिक्षण सभापती जिल्हा परिषदला झालेली आहे, हेच मी या प्रसंगी सांगेन। ग्रामपंचायतची जी जनता आहे त्यांना जे लोक उमेदवार जे उभे आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? आता या पॅनलमध्ये 17 सीट आम्ही उभ्या पॅनल टाकलेले आहे, 6 पॅनल आहेत आणि त्याच्यामध्ये 17 उमेदवार होते। एक उमेदवार आमचं बिनविरोध आलेला आहे श्रमिक नगरमधून, सरीन भाऊ निवडून आलेले आहेत ते। बाकी 16 जे सदस्य आहेत आमचे हे अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि ज्या महिला सदस्य आम्ही उमेदवार म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे त्या महिला उमेदवार जसं घर सांभाळू शकतात त्याच पद्धतीने त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग नक्कीच चांगला राहील आणि आतापर्यंत जे काही सरपंच झाले ते आमच्या पक्षाचेच होते, त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आमची जी ही बॉडी आहे आता जी निवडून येईल ही सुद्धा चांगलं कामच करेल आणि सोनेगाव निपाणीमध्ये प्रत्येक नागरिकांसाठी विकास काम असो सोनेगाव निपाणीचे आतापर्यंत आम्ही भरपूर कामं केलेले आहे, आरो लावणं, सिमेंट रस्ते करणं, नाली करणं, पाण्याच्या टाकी झाल्या, अंगणवाड्या झाल्या, प्रत्येक नागरिकाला आपण त्यांचा वैयक्तिक लाभ त्यांना फोन करून सुद्धा आम्ही सांगतो, वेळ आली तर आम्ही स्वतः त्यांना घेऊन जातो, जे अपंग असतील, ट्रायसिकलची गोष्ट असेल किंवा विद्यार्थी अपंग असतील किंवा जे काही असेल ते आम्ही सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। त्याच्यामुळे आमची ही सोनेगाव निपाणी सर्कलमध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे जे इलेक्शन आता आहेत त्याच्यामध्ये आमचाच सरपंच बसेल ही मी या प्रसंगी ग्वाही देते आणि विकास जे आहे ते आणखी दिसेल, आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करू, आमचा आतापर्यंत करतच होतो त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करणार आहोत। जसं पाटील मॅडमने सांगितलंच का जसं आम्ही 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहे, आज मागील 20 वर्षापासून प्रथम सरपंच आमचे निर्मलाताई राऊत, तसेच जनबंधू आणि शशिकांतजी देते आणि मागील वर्षी शशिकला छापले या लोकांनी जसं कार्य केलं त्या बॉडीमध्ये मी पण होतो, मागील 5 वर्ष मी सदस्य होतो। लोकांनी ज्या काही पण समस्या आमच्या ग्रामपंचायत सभागृहामध्ये आणल्या, पक्ष असो किंवा विपक्ष कोणतीही व्यक्ती असो, ज्या लोकांनी आमच्या समोर ज्या समस्या मांडल्या आम्ही प्रयत्न केले, त्या समस्या लोकांच्या हल पण केल्या। जसं मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये आज खूपसे लोकांनी आम्हाला जशी मदत केली, आज मी हे तर नाही म्हणत की मी माझ्या घरून काही स्वतःच्या घरून 2 पैसे खर्च करून लोकांना दिले, पण प्रयत्न केला लोकांसाठी। आज आमच्या सोनेगाव या क्षेत्रामध्ये वार्ड नंबर 5 मध्ये आज गरीब मजदूर वर्ग आहे, त्यांच्यावर असा प्रसंग आला होता का खरोखर त्यांच्या घरी खायला पण काही सोय नव्हती, पण मी तेथील इंडस्ट्रीमधले जे काही पण मालक लोक आहे त्यांच्या ऑफिसपर्यंत गेलो, त्यांच्याकडून काही मदत घेतली आणि ते मदत घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचवली। त्याच्या जसं पण असं बघितलं आम्ही मागील 20 वर्षापासून तर कार्य करत आहे, पण मी माझ्या मागील 5 वर्षामध्ये ज्या समस्या होत्या, आता आमचं जसं सोनेगाव निपाणीला लगत असलेला जे MIDC परिसर आहे, MIDC परिसरमध्ये कसं आहे पाण्याची एक समस्या म्हणजे मोठी बिकट परिस्थिती, पाणी हे बरोबर भेटत नव्हतं, पण आम्ही प्रयत्न केला, 24 घंटे नळ आणि 24 घंटे बिजली ह्या आम्ही लोकांना दिली आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा वार्ड नंबर 5 मध्ये जो होता हा पाण्याचा होता।
पाण्यामध्ये जसं आम्ही श्रमिक नगर आणि सोनेगाव आम्ही 14 वित्त आयोगाच्या याच्यातून 2 ROA टीम लावले. चॅनलच्या माध्यमातून जनतेला, सोनेगाव निपाणीच्या जनतेला काय आवाहन तुम्ही करणार आहात? मी आव्हान असं करत आहे, सोनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या श्रमिक नगर असो, सोनेगाव असो किंवा डिफेन्स परिसर असो, मागील 5 वर्ष अगोदर मी इलेक्शन लढलो होतो वार्ड नंबर 5 सोनेगाव वस्तीमधून. पण आज माझ्या पक्षाने माझ्यावर एक मोठी जिम्मेदारी देऊन मला तिथे दुसऱ्यांना संधी द्यावं म्हणून मी, आमचे मामा हे पण मागील सदस्य होते मागील 10 वर्ष अगोदर, त्यांना पुन्हा मी संधी दिली आणि मला माझ्या पक्षाने एक मोठी जिम्मेदारी म्हणून वार्ड नंबर 1 डिफेन्स या परिसरामधून आज निवडणूक लढायची संधी दिली. मी या जनतेकडून असं आवाहन करते, जसं मी माझ्या वार्डामध्ये किंवा सोनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जे काही पण परिसर आहे, जेवढं काम केलं त्यापेक्षा जास्त काम यावेळेस करून दाखवेल. जसं आज बघितलं, आज तर मी चल ठीक आहे एक छोटा कार्यकर्ता पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, मी आमचा परिवार म्हणा किंवा आमचं गाव आज म्हणजे एक रक्तातच काँग्रेस असल्यासारखं आम्ही म्हणजे काँग्रेसचं काम प्रामाणिकपणे करतो आणि काँग्रेसच्या सोबतच आतापर्यंत राहिलो आणि नेहमी काँग्रेससोबतच राहू. आणि जसं इथे ऑर्डनन्स फॅक्टरीचं निगमीकरणाचा खूप मोठा विषय आहे. मी माझ्या लेवलवर तर ते नाही निपटू शकत, पण मी डिफेन्सच्या जनतेला मी एक आवाहन करतो, खरोखर यावेळेस जनतेने आमच्यावर जसं मागील 20 वर्षापासून एक विश्वास दाखवला होता तसं पण यावेळेस पण यावेळेस आम्ही सोनेगाव निपाणी ग्रामीण महाविकास आघाडी पॅनल तयार केला आहे. त्यामध्ये काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि जय सेवा मंडळ, तसेच मागील जे इथे युनियनचे जे काही पण इलेक्शन होतात ते सर्व मिळून आम्ही इलेक्शन यावेळेस लढवत आहे. असे प्रचार करत आहे की आम्ही काँग्रेसचे आहे, पण लोकांना माहीत आहे कोण काँग्रेसचे आहे आणि कोण BJPचे आहे. तर मला नक्की विश्वास आहे या जनतेवर, या क्षेत्रातल्या पूर्ण जनतेवर. जसे 20 वर्ष त्यांनी आमच्या महाविकास आघाडीवर जसा विश्वास केला, यावेळेस पण विश्वास करेल आणि आम्हाला भरपूर मताने विजय करेल. माझं नाव शैलेश थोराणे, मी बाडी शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. आज सोनेगाव निपाणी इथे जे इलेक्शन होत आहे ते आम्ही बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि मित्रपक्ष असं मिळून हे आम्ही एक आघाडी स्थापन केली आणि त्या आघाडी स्थापन करून आजची हे निवडणूक लढवतो आहोत. 20 वर्षापासून आम्ही जे इथे काम केलेलं आहे तुम्हाला सांगायला मला एकदम चांगलं वाटेल. सोनेगाव निपाणीमध्ये आमच्यापाशी पुढच्या कार्यासाठी आता काम करण्यासाठी पण म्हणजे जागा शिल्लक राहिली नाही, इतके पूर्ण डेव्हलपमेंटचे कामं आमच्या पक्षामार्फत, आमच्या सदस्यामार्फत, आमच्या सरपंचाच्या मार्फत पूर्ण केलेले आहे. इथं आमच्यापाशी जिल्हा परिषद सर्कल आमची आहे, पंचायत समिती सर्कल आमची आहे, मागील 20 वर्षापासून ग्रामपंचायत सर्कल होती. इथल्या लोकांनी आम्हाला जो विश्वास दाखवलेला आहे, मी या आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला हेच आवाहन करेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांनाच तुम्ही आशीर्वाद देऊन या समोर पण विकास कामासाठी आम्हाला संधी द्याल, हीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.